मी माझ्या भावाला गमावलं आणि हे मी मान्य केले की ती एक रॅन्डम घटना होती. त्याचा अपघात झाला आणि ते का झालं याला काहीच कारण नव्हतं. पण तरीही मनात प्रश्न येतो की हे माझ्याच आयुष्यात का घडलं. जो दुःखी आहे त्याला पूर्णपणे दुःख सोसू द्या. जो दुःखी आहे त्याला या गोष्टीचा स्वीकार करू द्या. तुम्ही अलिप्त राहा. तुम्हाला तुमचं दुःख रोखण्याची किंवा दाबून टाकण्याची गरज नाही. डोळ्यांना रडू द्या, मनाला दुःख करू द्या. यातून सुटका नाही आणि यात लाज कसली. आपल्याला हसावं आणि रडावं लागेलच. आयुष्य असंच असतं. भेटणं आणि तुटणं होणारच. आयुष्य असंच असतं. जेव्हा तुम्ही दुःखी असता, बादलीभर रडा. स्वतःला छाती पिटून घेऊ द्या आणि गच्चीवरून ओरडू द्या. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा नाचा आणि सेलिब्रेट करा. ठीक आहे, उत्तम आहे. पण तुमच्यातला एक भाग अलिप्त राहायला पाहिजे. जे काही घडतंय ते तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही हे सर्व पाहू शकलात तर रडणंही चांगलं आहे आणि न रडणंही चांगलंच आहे. खेळणंही चांगलं आहे आणि न खेळणंही चांगलंच आहे. बोध म्हणजे जिवंतपणा नसणं असं नाही. बोध म्हणजे भीतीशिवाय सहभागी होणं.